हॅलो फ्रेंड्स, आज आपण बँक फायनल अकाउंट यामधील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे जर उदाहरणामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विचारलं असेल तर ते एक्झाम्पल कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे आज आपण पाहणार आहोत. आता 3 प्रकारचे एक्झाम्पल असतात. काही एक्झाम्पलमध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि 13, 14, 15 आणि 16 नंबरचा शेड्यूल विचारला जातो. काही एक्झाम्पलमध्ये फक्त बॅलन्स शीट आणि 1 ते 12 शेड्यूल्स विचारले जातात आणि काही एक्झाम्पलमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट दोन्ही म्हणजे एकूण 1 ते 16 शेड्यूल्स विचारले जातात. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय विचारले? फ्रॉम द फिगर्स टेकन फ्रॉम द बुक्स ऑफ सोलापूर बँक लिमिटेड प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 19. माहिती आपल्याला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे म्हणून मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट मी सांगितलं. इन्कम, एक्सपेंडिचर, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स, प्रॉफिट लास्ट इयरचा, करंट इयरचा आणि अप्रोप्रिएशन, ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह. इथेपर्यंत हा फॉर्मॅट लिहिलेला आहे आपण. आणि इथे 13, 14, 15 आणि 16 नंबरचा शेड्यूल. आता एक पॉईंट लक्षात घ्या, जर तुम्हाला फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विचारला असेल तर शक्यतो 16 नंबरचा शेड्यूल तुम्ही पूर्ण लिहिणं आवश्यक आहे. मग 16 नंबरचं शेड्यूल तुम्ही पूर्णपणे लिहायचं आहे. आता यामध्ये पहिल्यांदा आपण याच्यातले कोणकोणते आयटम कोणत्या हेडिंगमध्ये येतात, कोणत्या शेड्यूलमध्ये येतात ते पाहूयात आपण. एक्सचेंज पाहता, कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज हा आयटम कुठे असतो? शेड्यूल नंबर 14 मधला महत्त्वाचा आयटम आहे. म्हणजे एक्सचेंज शेड्यूल नंबर 14 मध्ये. डिस्काउंट अर्न, इंटरेस्ट अँड डिस्काउंट हा शेड्यूल नंबर 13 मधला आयटम आहे. म्हणजे इथे 13 नंबर येईल. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स हे नोट तुम्हाला मी सांगितलेच आहे तरी सुद्धा एकदा लक्षात घ्या. इंटरेस्ट ऑन ॲसेट असेल. आता इंटरेस्ट ऑन ॲसेट म्हणजे कोणकोणते आयटम येतात? तर ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट येते, ॲडव्हान्सेस येतात. तर हा आयटम आपण 13 मध्ये दाखवतो. म्हणजे इंटरेस्ट ऑन ॲसेट, ॲसेट उडून व्याज आपल्याला येणं असतं, इंटरेस्ट अर्नमध्ये दाखवतो. आणि इंटरेस्ट ऑन लायबिलिटी असेल तर लायबिलिटी कोणकोणते असतात? तर डिपॉझिट असतात किंवा बोरोइंग्ज असतात. मग इंटरेस्ट ऑन बोरोइंग्ज असेल तर तो आपला खर्च असतो, तो 15 नंबरला दाखवतो आपण. मग इथे इंटरेस्ट ऑन कस्टमर्स डिपॉझिट हा लायबिलिटीवरचा इंटरेस्ट आहे, तो आपण 15 मध्ये दाखवणार. इंटरेस्ट ऑन बोरोइंग्स हा सुद्धा लायबिलिटीवरील इंटरेस्ट आहे, तो सुद्धा आपण 15 मध्ये दाखवणार. सॅलरीज 16 खर्च आहे, टॅक्सेस 16 खर्च आहे, इन्शुरन्स खर्च आहे, लाइटिंग खर्च आहे, लोकल कमिटी फीज अँड अलाउन्सेस खर्च आहे, डिरेक्टर्स फीज खर्च आहे. इंटरेस्ट ऑन ॲडव्हान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हान्स आणि इन्व्हेस्टमेंट आपले ॲसेट आहे त्याच्यावरचं व्याज आपण 30 नंबरला दाखवतो. कमिशन अर्न मी सांगितलं माशीच, कमिशन, एक्सचेंज अँड ब्रोकरेज 14 मधला महत्त्वाचा आयटम आहे म्हणजे 14. स्टेशनरी अँड प्रिंटिंग 16 16 नंबरचा आयटम आहे. अदर एक्सपेन्सेस 16, लॉ चार्जेस 16, अलाउन्सेस टू एम्प्लॉईज 16, रेंट रिसिव्ड आहे पहा हे 2 आयटम महत्त्वाचे लक्षात ठेवा. रेंट पेड असेल तर 16 म्हणजे अदर एक्सपेंडिचर आणि रेंट रिसिव्ड असेल तर अदर इन्कम म्हणजे 14. हा रेंट पेड आहे तो 16. ब्रोकरेज अर्न, कमिशन, एक्सचेंज आणि ब्रोकरेज उत्पन्नच आहे 14. मिसलेनियस रेव्हेन्यू अर्निंग किरकोळ उत्पन्न 14 मध्ये दाखवणार. ॲडव्हर्टाइजमेंट 16 नंबरचा आयटम आहे. स्टॅम्प्स, आता इथे स्टॉक ऑफ स्टॅम्प्स म्हणलेलं नाही आहे त्यामुळे हा स्टॅम्प्स आपण 16 मध्ये दाखवणार. पोस्टेज टेलिग्राम 16 मध्ये दाखवणार. रिपेअर 16 मध्येच येणार. डेप्रिसिएशन 16 मध्ये. आणि लॉस ऑन सेल ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटी, मग लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल आपण शेड्यूल नंबर 14 मध्ये दाखवतो. म्हणजे या पद्धती सर्वात पहिल्यांदा आपण सर्व शेड्यूल्स इथे लिहून ठेवलेले आहेत. आता हे एक्झाम्पल नीट पाहून घ्या, आपल्याला हे एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह करायचं आहे. चला तर आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करूयात आपण. एक्सचेंज कुठे दाखवतो आपण? शेड्यूल नंबर 14 मध्ये. एक्सचेंज क्रेडिटचा आयटम दिलेला आहे म्हणजे हे उत्पन्नच आहे. एक्सचेंज क्रेडिट 17,000 17,000 रुपये. डिस्काउंट अर्न शेड्यूल नंबर 13 मध्ये येतो. इंटरेस्ट अँड डिस्काउंट एकत्र असतो किंवा काही वेळेस सेपरेट सुद्धा दिलेला असतो. डिस्काउंट अर्न आणि याच्यावर बॅड डेटची ऍडजस्टमेंट आहे ती काय आपण याच्यावर करत नाही. जर रिबेटची ऍडजस्टमेंट असते तर आपण इनर कॉलमला घेतले असते, ह्या आउटरलाच घेतलेले आहे. इंटरेस्ट ऑन कस्टमर्स डिपॉझिट 15 नंबरला येईल. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स हा शेड्यूल नंबर 15 मध्ये दाखवतो आपण. 70,900 70,900. इंटरेस्ट ऑन बोरोइंग्स हा सुद्धा आपण 15 मध्ये दाखवतो कारण की दोन्हीही डिपॉझिट्स असू देत, बोरोइंग्स असू देत, हे आपल्या लायबिलिटीज आहेत आणि लायबिलिटीवरचं व्याज आपला खर्च असतो. इंटरेस्ट ऑन बोरोइंग्स 15,100 15,100. सॅलरीज, आता सॅलरीज आपण कुठे दाखवतो? पेमेंट अँड प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज मध्ये. सॅलरीज आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सॅलरीज 61,600. याच्यामध्ये एमडीची सॅलरी, मॅनेजिंग डायरेक्टरची सॅलरी ही इन्क्लूड आहे.
लक्षात घ्या. मग ही इन्क्लूड आहे तर ही सेपरेट दाखवण्याची आवश्यकता नाही आहे असंच दाखवूयात आपण 61,600 61,600. जर याच्यामध्ये स्टेशनरीचा पॉईंट इन्क्लूड असता, ऑडिट फीस इन्क्लूड असता तर तो आपण सेपरेट दाखवला असता. इथे एमडीची सॅलरी आहे आणि एम्प्लॉईची सॅलरी हे एकत्रच दाखवायचे. हा इन्क्लुडिंगचा पॉईंट आहे तो आपण कन्सिडर नाही केला तरी चालेल. ह्याच्यामध्ये मी पुन्हा रिपीट करतो, याच्यामध्ये समजा रेंट इन्क्लूड असतं तर रेंट आपण सेपरेट घेतलं असतं. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 10,000 रेंट इन्क्लूड सांगितलं असतं तर 51,600 इथे लिहिले असते आणि रेंटमध्ये 10,000 लिहिले असते. परंतु ह्याच्यामध्ये सॅलरी एम्प्लॉईची असू देत एमडीची असू दे आपण कंबाईनच घेतो, इथेच घेतो. मग ते दोन्ही पॉईंट्स आपण एकत्र घेतलेले आहेत 61,600. या इन्क्लुडिंगचा आपण विचार करायचा नाही. टॅक्सेस आपण टॅक्सेसमध्ये दाखवतो 5,000 रुपीज. टॅक्सेसमध्ये दाखवले आपण 5,000 रुपीज. इन्शुरन्सच्या समोर लिहायचे 15,330. इन्शुरन्सच्या समोर लिहिले आपण 15,330. हा एकच आयटम आहे म्हणून मी डिरेक्टली आउटरला घेतला. लाइटिंगचे 10,000 रुपीज. रेंटच्या पुढेच 10,000 रुपीज ऍड केले कारण की रेंट, टॅक्सेस आणि लाइटिंग एकत्र घ्यायचे. लाइटिंगमध्ये मी 10,000 घेतले. लोकल कमिटी फीज अँड अलाउन्सेस. तर लोकल कमिटी फीज अँड अलाउन्सेस हा पॉईंट आपण डिरेक्टर्स फीज अँड अलाउन्सेसमध्ये घेऊ शकतो. लोकल कमिटी फीज अँड अलाउन्सेस किती रक्कम आहे? 2,790 रुपये आहे. लोकल कमिटी फीज अँड अलाउन्सेस 2,790 रुपीज. त्यानंतर आहे डिरेक्टर्स फीज. डिरेक्टर्स फीज आपण डिरेक्टर्स फीज अँड अलाउन्सेसमध्येच घेतो 4,000 रुपीज. यानंतर नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट. ॲसेटवरचं व्याज आहे, उत्पन्न आहे आपलं. इंटरेस्ट अर्नमध्ये दाखवतो आपण इंटरेस्ट ऑन ऍडव्हान्सेस अँड इन्व्हेस्टमेंट. हे आहेत 2,39,500. 2,39,500 रुपीज. कमिशन अर्न 14 मध्ये दाखवतो आपण. कमिशन अर्न उत्पन्न आहे आपलं, अर्न म्हणजे मिळालेलं आहे. कमिशन अर्न अदर इन्कम दाखवतो आपण 95,000 95,000 रुपये. यानंतर आहे स्टेशनरी अँड प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण 16 मध्ये दाखवतो 30,000. मग दोन्ही आयटम एकत्रच दिलेले आहेत मग मी आउटरलाच घेतो 30,000. यानंतर आहे अदर एक्सपेन्सेस. अदर एक्सपेन्सेस आहे 40,300. अदर एक्सपेन्सेसमध्ये मी ते लिहितो 40,300 रुपये. नेक्स्ट आहे लॉ चार्जेस. लॉ चार्जेसच्या पुढे मी लिहितो 8,000 रुपीज 8,000 रुपये. यानंतर आहे अलाउन्सेस टू एम्प्लॉईज. आता एम्प्लॉईजना अलाउन्स दिलेला आहे 32,000. मग एम्प्लॉईजचा अलाउन्स मी इथं लिहिलं 32,000. पण याच्यामध्ये आता महत्वाचं पण लक्षात घ्या, एक्सक्लुडिंग ₹5,000 टू एमडी. म्हणजे एमडीचा अलाउन्स याच्यामध्ये इन्क्लूड नाहीये, एक्सक्लूड आहे म्हणजे बाजूला आहे. मग हे 5,000 रुपये पुन्हा एमडीचा अलाउन्स आपण एम्प्लॉईजमध्येच घ्यायचा आहे 5,000 रुपीज. पुन्हा लक्षात घ्या 32,000 रुपीज हे एम्प्लॉईजचे आहेत, ते आपण दाखवलेलेच आहेत ऑलरेडी. आणि हे 5,000 याच्यात इन्क्लूड नाही आहेत म्हणजे एक्सक्लूड आहेत, सेपरेट आहेत. ते सुद्धा आपण 5,000 एमडीचे पेमेंट अँड प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईजमध्ये घेतलेले आहेत 5,000 रुपीज. रेंट रिसिव्ड आपण अदर इन्कम मध्ये दाखवतो कारण की हे उत्पन्न आहे आणि हे इंटरेस्ट आणि डिस्काउंटच्या व्यतिरिक्त उत्पन्न म्हणून अदर इन्कम मध्ये दाखवतो. रेंट रिसिव्ड 20,200 20,200. रेंट पेड आपण 16 मध्ये दाखवतो 53,000. इथे रेंट टॅक्सेसमध्ये दाखवले आपण 53,000. म्हणजे आता रेंट, टॅक्सेस आणि लाइटिंग तिन्ही पॉईंट्स याच्यामध्ये आले तर ब्रॅकेट कंप्लीट केलं. ब्रोकरेज अर्न 28,000. कमिशन, एक्सचेंज आणि ब्रोकरेज आपण 14 नंबरचा आयटम आहे हे लक्षात ठेवा. ब्रोकरेज अर्नची व्हॅल्यू आहे 28,000. मी पुन्हा रिपीट करतो 14 नंबरचा हा महत्वाचा आयटम आहे. कमिशन, एक्सचेंज आणि ब्रोकरेज लक्षात ठेवा. आणि इंटरेस्ट अर्न मधला इंटरेस्ट अँड डिस्काउंट हा आयटम महत्वाचा आहे. यानंतर आहे मिसलेनियस रेव्हेन्यू अर्निंग्स. मिसलेनियस म्हणजे किरकोळ, रेव्हेन्यू अर्निंग म्हणजे उत्पन्न. मग शेड्यूल नंबर 14 मध्येच मिसलेनियस रेव्हेन्यू अर्निंग्स म्हणजे आपलं किरकोळ उत्पन्न दिलेलं आहे 39,000 39,000 रुपये. यानंतर आहे ऍडव्हर्टाइजमेंट 16 मध्ये दाखवतो आपण 15,000 रुपये. मग ऍडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी आउटरला घेतले मी 15,000 रुपये 15,000. स्टॅम्प्स 16 मध्ये दाखवले आपण 2,500. आता स्टॅम्पचा संबंध पोस्टेजशी येतो, पोस्टामध्ये स्टॅम्प मिळतात आपल्याला. मग इथे मी लिहिले 2,500. यानंतर आहे पोस्टेज अँड टेलिग्राम. पोस्टेजमध्ये दाखवणार आपण 16,300
आणि ब्रॅकेट मी कंप्लीट करतो, कारण की दोनच आयटम याच्यामध्ये आले. रिपेअर्स टू बँक प्रॉपर्टी 1000 रुपीज, रिपेअर्स आणि मेंटेनन्समध्ये मी 1000 रुपीज लिहिलेले आहेत. डेप्रिसिएशन बँक प्रॉपर्टीवरचा 12,000 आहे, मग डेप्रिसिएशनमध्ये मी 12,000 लिहिलेले आहेत. आणि लॉस ऑन सेल ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटी, लॉस हा 14 मध्येच दाखवतो. लॉस ऑन सेल ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आता इन्कममध्ये आपण लॉस दाखवायचा असेल तर तो मायनसमध्ये दाखवायचा आहे, -2,500. आणि ही अमाऊंट मायनसमध्ये लिहिली म्हणून आपण ब्रॅकेटमध्ये लिहायचे. प्रॉफिट असेल तर प्लसमध्ये लिहितो, मग त्याला ब्रॅकेट आणि प्लस साईन द्यायची गरज नाही आहे. पण जर लॉस आहे तर तो मायनसमध्ये दाखवायचा आहे आणि त्याला ब्रॅकेट करायचं आहे. आणि एकच ॲडजस्टमेंट याच्यामध्ये सांगितलेलं आहे, प्रोव्हिजन ऑफ ₹16,300 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स इज टू बी मेड. मग प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स आपण कुठं दाखवतो तर प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स आहे, रक्कम लिहायची त्याची 14,300. झालं. एवढं सिम्पल एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये फक्त आणि फक्त पोस्टिंग करावं लागेल आपल्याला, बाकी काहीच करायची गरज पडलेली नाही. पण याच्यामध्ये मला आणखी एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे, जो विद्यार्थी बरेच जण चुकतात. याच्यामध्ये काही वेळेस आपल्याला रिबेटचे ॲडजस्टमेंट दिलेले असते, आजच्या उदाहरणामध्ये नाही आहे, परंतु हा पॉईंट मला सांगणं अत्यंत महत्त्वाचं वाटतं. मग रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचे ॲडजस्टमेंट असेल तर आपण काय करतो, 13 मधून लेस करतो आणि शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवतो. पुन्हा रिपीट करतो, 13 मधून लेस करतो आणि शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवतो. पण काही पेपरमध्ये पाहिलेलं आहे की रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचं 2 बॅलन्सेस दिलेले असतात, एक ओपनिंग बॅलन्स सुद्धा दिलेला असतो आणि एक क्लोजिंग बॅलन्स सुद्धा दिलेला असतो. या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये जर तुम्हाला ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स दोन्ही दिले असतील तर काय करावं लागेल, तर नॉर्मली लक्षात घ्यायचं, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड हा नेहमी 13 मधून काय करतो, लेस करतो, हा क्लोजिंग बॅलन्स असतो. मग ओपनिंग बॅलन्स आपण 13 मध्ये काय करणार असतोय, ॲड करणार असतो. हा पॉईंट लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचं एक्झाम्पल जर विचारलं आणि त्याच्यामध्ये रिबेटचा तुम्हाला ओपनिंग बॅलन्स पण दिला आणि क्लोजिंग बॅलन्स पण दिला असेल तर तो रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचा ओपनिंग बॅलन्स 13 मध्ये म्हणजे इंटरेस्ट अँड डिस्काउंटमध्ये किंवा स्पेसिफिकली डिस्काउंटमध्ये तुम्ही काय करायचा, ॲड करायचा ओपनिंग बॅलन्स. आणि क्लोजिंग रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड असेल तर 13 मधून काय करायचं आहे, लेस करायचं आहे. आता आजच्या उदाहरणामध्ये फक्त प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स आहे, तो आपण लोन्समधून म्हणजे ॲडव्हान्सेसमधून लेस करतो, शेड्यूल नंबर 9 मधून लेस करतो आणि प्रॉफिट अँड लॉसला दाखवतो. शेड्यूल नंबर 9 तर आपल्याकडे नाही आहे, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवलेला आहे. जर रिबेटचं तुम्हाला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स जर ॲडजस्टमेंटमध्ये दिला तर ओपनिंग बॅलन्स काय करा, डिस्काउंटमध्ये ॲड करा आणि क्लोजिंग बॅलन्स काय करायचं, रिबेटचा लेस करायचा आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. सर्व पोस्टिंग झालेलं आहे. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून तर झालेलं आहे. आता टोटल करूयात आपण. प्रत्येक शेड्यूलची टोटल करणं महत्त्वाचं आहे. त्यातला पहिला शेड्यूल 65,000 प्लस 2,39,500, त्याची टोटल आलेली आहे 3,04,500. शेड्यूल नंबर 14ची टोटल करूयात आपण. 17,000 प्लस 95,000 प्लस 20,200 प्लस 28,000 प्लस 39,000 आणि ही व्हॅल्यू आहे ती प्लसमध्ये घ्यायची नाही आहे, -2,500. म्हणजे याची टोटल आलेली आहे 1,96,700. बघा, पहिल्या 5 संख्या त्याची बेरीज आणि 2,500 त्यातून वजा केला. शेड्यूल नंबर 15ची बेरीज आहे 70,900 प्लस 15,100, म्हणजे त्याची टोटल येणार आहे 86,000. याची टोटल आलेली आहे 86,000. आता या ज्या आउटरला व्हॅल्यूज घ्यायच्या राहिलेल्या आहेत त्या आउटरला घेऊयात आपण. 61,600 प्लस 32,000 प्लस 5,000, म्हणजे टोटल आलेले आहे 98,600. याची व्हॅल्यू आउटरला घेऊया 53,000, 63,000 आणि 68,000, 68,000. याच्यामध्ये याची व्हॅल्यू आउटरला घेऊयात आपण 6,790. ऑडिटर्स फीज नाही आहेत, लॉ चार्जेस आउटरलाच घेतले. पोस्टेज 16, 17, 18, 18,800 रुपये आउटरला घेतले आपण. झाले. आता याचे आपण टोटल करू शकतो. मग शेड्यूल नंबर 16चे टोटल काय येते बघा, 98,600 प्लस 68,000 प्लस 30,000 प्लस 15,000 15,000 प्लस 12,000 प्लस 6,790 प्लस 8,000 प्लस 18,800 प्लस 1,000 प्लस 15,330 प्लस 40,300, म्हणजे याची टोटल आलेली आहे 3,13,820 रुपये. झाले. आता या सगळ्या शेड्यूलची जी बेरीज केलेली आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्ये लिहूयात आपण. पहिले आहे 3,04,500, दुसरे आहे
1,96,700, तिसरे आहे 86,000 आणि 16चे आहे 3,13,820. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन याच्यामध्ये नाही. मग इन्कमची पण टोटल करूया, एक्सपेंडिचरची पण टोटल करूया. आधी एक्सपेंडिचरची मी टोटल करतो, ती किती आहे ते पाहूयात. एक्सपेंडिचरची टोटल आलेली आहे 4,16,120, 4,16,120. आता इन्कमची मी टोटल करतोय 3,04,500 प्लस 1,96,700 बरोबर 5,01,200. 5,01,200 इन्कम आहे आपला. त्यातून एक्सपेंडिचरचे 4,16,120 जर आपण वजा केले तर करंट इयरचा प्रॉफिट येतोय 85,080. करंट इयरचा प्रॉफिट येतोय 85,080. या उदाहरणामध्ये प्रिव्हियस इयरचा प्रॉफिट आपल्याला दिलेला नाहीये, ओपनिंग बॅलन्स दिलेला नाही. आता 85,080 याच्यावरचा आपण स्टॅच्युटरी रिझर्वला, आता याच्यामध्ये हाई पॉईंट लक्षात घ्या, काही ठिकाणी 25% चार्ज करतात, काही ठिकाणी 20% चार्ज करतात. मी ते 25% कॅल्क्युलेशन करतोय. 85,080 गुणिले 25% म्हणजे त्याची रक्कम येणार आहे 21,270 बरोबर. आणि याचा दुसरा इफेक्ट स्टॅच्युटरी रिझर्व आपण शेड्यूल नंबर 2ला दाखवतो. आता 2 नंबरचा शेड्यूल तर आपण केलेला नाही आहे. आता याच्यानंतर आपण इथे टोटल करणार प्रॉफिटची टोटल 85,080. तीच टोटल मी शेवटच्या वेळेला लिहितो 85,080 हीच टोटल आपण शेवटच्या वेळेला लिहिली. त्यातून हे 21,270 वजा करूयात, म्हणजे बॅलन्सिंग फिगर येणार आहे 63,810. याला आपण स्टार करून काय म्हणतो, बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट. बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट आणि कंसामध्ये लिहितो आपण रिझर्व अँड सरप्लस. ओके, या पद्धतीने एक्झाम्पल काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता याच्यामध्ये तोही पण मी क्लिअर करतो. जर तुम्ही 20% केला तर मी सांगितलं आहे तुम्हाला की शेड्यूल नंबर 2ची टोटल तुमची सेम येणार, तुमची बॅलन्स शीटची पण टोटल सेम येणार आहे. फक्त ही बॅलन्सिंग फिगर आणि स्टॅच्युटरी रिझर्वची रक्कम चेंज होऊ शकते. मग 85,080 याचा जर 20% जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर तो येतो 17,016. मी इथं दाखवत होतो, मग तो येणार 17,016. हा तुमचा शेड्यूल नंबर 2ला जाणार आहे. इथे टोटल तुम्ही 30 लिहिलेले 85,080 हीच टोटल खाली लिहितो आपण. मग यातून आपण जर वजाबाकी केली तर फरक बॅलन्स ट्रान्सफर बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट किती रुपये येतोय 68,064. हा सुद्धा शेड्यूल नंबर 2लाच जाणार आहे P&L अप्रोप्रिएशन म्हणून. हा सुद्धा शेड्यूल नंबर 2लाच जाणार आहे स्टॅच्युटरी रिझर्व म्हणून. मग या 2 अमाऊंट गेल्या काय आणि या 2 अमाऊंट गेल्या काय, तर तुमचा रिझर्व अँड सरप्लसची टोटल तर काय बदलणार नाही, फक्त या अमाऊंट तुमच्या चेंज होणार आहेत. मग 25% तुम्हाला सांगितलं त्याचं 25% प्रमाणे कॅल्क्युलेशन करा. 20% असेल तर तुम्ही 20% प्रमाणे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून ठेवलेले आपण. पहा, एक एक्झाम्पल आपण प्रॉफिट अँड लॉसचं घेतलेलं आहे, एक एक्झाम्पल आपण बॅलन्स शीटचं घेणार आहोत आणि एक एक्झाम्पल आपण काय करणार आहोत, पूर्ण प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटचं सुद्धा घेणार आहोत. ओके, थँक्यू.